नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3च्या माध्यमातून निवड याद्यांची वाट संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक पाहत आहे. त्यामध्ये विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यूची यादी आधी लागेल. परंतु या संपूर्ण प्रक्रियेमधून जात असताना कागदपत्रांची नक्की आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने क्रम लावून कशा पद्धतीने आपण कागदपत्र तयार ठेवायला पाहिजे, अशा संदर्भातले अनेक प्रश्न अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. म्हणूनच एक ऑथेंटिक व्हिडिओ जो की 2022मध्ये जो क्रम आम्ही वापरलेला होता, एक चेकलिस्ट तुमच्या समोर या ठिकाणी दिसत असेल. त्या चेकलिस्टच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र आणि कोणत्या क्रमाने तुम्ही लावायला पाहिजे, हा ऑथेंटिक व्हिडिओ आहे जो आम्ही ऑलरेडी आमच्या भरतीमध्ये वापरला आणि आमचं सिलेक्शन झालं. म्हणून तुम्हाला ही ऑथेंटिक माहिती शेअर करत आहे. सर्वांनी व्यवस्थितपणे या क्रमाने तुमचे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही, एवढं मी तुम्हाला 110% या ठिकाणी सांगू शकतो. तर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच ही जी चेकलिस्ट आहे, आपण जर पाहिलं तर पवित्र पोर्टल संगणकीय प्रणालीमध्ये शिक्षण सेवक भरती 2022 आणि आपण आता सध्या जी भरती देत आहोत ती 25-26ची भरती आहे. टेट परीक्षा 25मध्ये झाली. इथे आपण जर पाहिलं तर अशी एक चेकलिस्ट बनवून घ्यायची. तुम्हाला चेकलिस्ट जवळ नसेल काही हरकत नाही आहे, डॉक्युमेंट्स फक्त जवळ ठेवा. चेकलिस्टच असायला पाहिजे असं काही नाही. ओके, फक्त तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. चेकलिस्ट तुम्हाला ती संस्था पुढे देत असते, ती सांगत असते या क्रमाने तुमचे डॉक्युमेंट्स आम्हाला पाहिजे आहेत. पहा, आता पहिलं म्हणजे उमेदवाराचं नाव, त्यानंतर समांतर आरक्षणामध्ये असेल तर ते तुम्ही लिहू शकता. टेट परीक्षा क्रमांक तुमचा टाकायचा आहे, तुमचे गुण तुम्हाला टाकायचा आहे, निवडीचा प्रवर्ग म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्ट झालेले आहात, पत्ता, जात प्रवर्ग, त्यानंतर उमेदवाराचा. आता बऱ्याच जणांचं काय होतं, निवडीचा प्रवर्ग वेगळा असतो आणि जात प्रवर्ग वेगळा असतो. एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर सेकंड फेजमध्ये माझा जात प्रवर्ग होता OBC, कारण की मी कुणबी करून घेतलेलं होतं, परंतु माझी निवड ही जनरलमधून झाली. ज्या ठिकाणी मी काम करतो त्या ठिकाणी माझी जनरलमधून निवड झालेली आहे. उमेदवाराने मागितलेले आरक्षण, भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर टाकायचा आहे. निवडीचे पद तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. आता निवडीचं पद कोणतं असणार आहे तर आपण जर पाहिलं तर शिक्षण सेवक पद असणार आहे. पदवीधर असल्यास विषय, तुमचा विषय कोणता आहे, तो गणित विज्ञान आहे की सामाजिक शास्त्र आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते विषय या ठिकाणी टाकू शकता. आता इथे पहा, किंवा तुमचं पदवीचा जो विषय आहे तो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. पहा, कागदपत्रांचा तपशील. आता या ठिकाणी तुम्हाला तारीख दिसत आहे 12/2/2023. 2022च्या डॉक्युमेंटच्या वेळेसला सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती 12 फेब्रुवारी 2023 होती. आणि सध्याच्या भरतीमध्ये आपण जर विचार केला तर फक्त त्या ठिकाणी आपण जर पाहिले तर 14 मे 2025 पूर्वीचे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. किती तारखेपूर्वीचे? 14 मे 2025 पूर्वीचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता जे उमेदवार ज्यांना BEd ज्यांचं लेट झालं आहे किंवा DEd झालेलं आहे त्यांना संधी देणार आहेत, तर त्यांची डेट ही पुढची असू शकते, त्यांना संधी देण्यात आलेली आहे. ओके, तर इथे पहा, पहिला मुद्दा, पहिला जो आवश्यक आहे आणि तो होय आणि नाही. जर तुमचं ते डॉक्युमेंट्स असेल तर होय, नसेल तर नाही म्हणायचं आहे, कारण की त्यानुसारच त्या होय नाहीला पाहूनच त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंटेशन त्या ठिकाणी शिक्षण विभागामार्फत केलं जातं. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, विदाऊट इंटरव्ह्यूला ज्या वेळेसला निवड होईल तुम्हाला जिल्हा परिषदेच्या अंतर्गत तुमची त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन केलं जातं. आणि माध्यमिकचा विचार जर केला किंवा संस्थांचा विचार केला तर त्या ठिकाणी माध्यमिकचे जे ऑफिस आहे त्या माध्यमिकच्या ऑफिसच्या माध्यमातून DYDच्या द्वारे तुमचं त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन केलं जातं. आता पहिला मुद्दा, पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत, सेल्फ सर्टिफाईड कॉपी जी तुम्ही ऑलरेडी प्रिंट काढलेली असेल ती प्रिंट जवळ ठेवायची आहे. तीच तुमची मूळ कॉपी आहे. त्यावरती तुम्हाला स्वतः सेल्फ सर्टिफाय करायचं असतं, म्हणजे स्वतः साईन करायची असते. ओके, आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता काय आहे तर SSCचं गुणपत्रक जवळ ठेवायचं आहे तुमच्या. त्यानंतर SSCचं प्रमाणपत्र देखील, म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी लागतात, मार्कलिस्ट आणि तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा जवळ ठेवायचं आहे. HSCचं गुणपत्रक आणि HSCचं प्रमाणपत्र दोन्ही जवळ ठेवायचे आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगतो, जेवढ्या गोष्टी तुम्ही सेल्फ सर्टिफायमध्ये भरलेल्या आहेत
त्या सर्वच्या सर्व गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर HSCचं प्रमाणपत्र, त्यानंतर पदवी परीक्षा गुणपत्रक, संबंधित विषयात किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आता कॅटेगरी वाईज ते वेगवेगळं देखील असू शकतं. पदवी परीक्षा 7 नंबरचं डॉक्युमेंट्स पहा. पदवी परीक्षा प्रमाणपत्र, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे ते ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी होय नाही सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता इथे या चेकलिस्टमध्ये होय नाहीच्या शेजारीच ज्यावेळेसला आम्ही डॉक्युमेंटेशनला गेलो, डॉक्युमेंट चेकिंग आमची ज्यावेळेसला झाली त्यावेळेसला शेजारी आमचे पर्सेंटेज देखील त्यांनी लिहायला लावलेले होते. शिवाय आम्हाला तुमचा जो म्हणजे बोर्डाचा सर्टिफिकेटचा नंबर आहे तो सुद्धा आम्हाला इथे लिहायला लावला होता त्यांनी, म्हणजे याच्या पुढे लक्षात ठेवा. त्यानंतर पदवी परीक्षा प्रमाणपत्र, त्यानंतर पदव्युत्तर परीक्षा गुणपत्रक, म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, PG झाला असेल तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते पण मेन्शन करायचं आहे. आता पुढचा मुद्दा 9 नंबरचा पहा. पदव्युत्तर परीक्षा प्रमाणपत्र, आता त्यांचं सुद्धा तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. त्यांचं कोणतं प्रमाणपत्र असतं तर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट म्हणतात त्याला. तसंच इथं पदवीला देखील आहे पदवी परीक्षा प्रमाणपत्र, म्हणजे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट देखील तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. ज्यांनी काढलं नसेल प्लीज काढून घ्या. आता व्यावसायिक अर्हता आपल्याला सर्वांना माहिती आहे की किती पाहिजे, तर ती सुद्धा 14 मे 2025 आधीची हवी. आता त्याच्यामध्ये 10 नंबरचा पहिला मुद्दा, शिक्षणशास्त्र पदविका गुणपत्रक, ज्यांना DED, DLED, DTED किंवा DCH असं म्हणतो, या ज्या महत्त्वाच्या पदव्या आहेत त्यांनी त्या पदव्या आपल्या तयार ठेवणं गरजेचं आहे. तिथं होय म्हणायचं नसेल तर नाही. शिक्षणशास्त्र पदविका DED, DLED, DTED असेल, DCH असेल पहा. त्याच्यानंतर म्हणजे शिक्षणशास्त्र पदविकाचं प्रमाणपत्र गुणपत्रक पण पाहिजे आणि प्रमाणपत्र पण पाहिजे. त्यानंतर शिक्षणशास्त्र पदवी गुणपत्रक, BEDचं गुणपत्रक पाहिजे. जवळपास BLED आहे किंवा नवीन एक पदवी आली आहे, आता नवीन कोर्स आलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही BSc करून BED देखील करू शकता. त्याला BSc ED असं म्हटलं जातं. तर ते तुमचं पूर्ण झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही येस नो म्हणू शकता. त्यानंतर 13 नंबरचं डॉक्युमेंट्स आहे शिक्षणशास्त्र पदवी प्रमाणपत्र पाहिजे. तुमचं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. नसेल तर ते लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे. SSC IT प्रमाणपत्र, आता ही जी प्रमाणपत्र आहे बघा तुम्हाला, आता याच्यामध्ये त्यांनी कुठेही तुम्हाला असं त्यांनी व्यावसायिक पात्रता देखील त्यांनी सांगितलं की 12/2/2023 पूर्वीचं पाहिजे. पण इन केस काहींना कॉन्व्होकेशन प्रमाणपत्र लेट भेटलं असेल ते सुद्धा ते मेन्शन करू शकता पहा. आता SSC बघा, आता इथं MSc IT प्रमाणपत्र, आता ज्यांची MSc IT झालेली आहे, 14 नंबरचा मुद्दा पुन्हा एकदा क्लिअर करतो. ज्यांची MSc IT झालेली आहे त्यांनी ते प्रमाणपत्र लावा. ज्यांची नसेल झाली त्यांनी काळजी करू नका, तुम्ही बाद होणार नाही आहेत त्या ठिकाणी MSc IT मुळं. त्याला समकक्ष काही तुमच्याकडे कम्प्युटर कोर्स असेल तर ठीक, नसेल काही कोर्स तरीही काही हरकत नाही आहे. तुम्ही पुढच्या 6 महिन्यामध्ये हा कोर्स पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्र द्यायचं असतं, त्यामुळं काही काळजी करू नका. 15 नंबरचं डॉक्युमेंट्स जे पेपर 1 साठी 1 ते 5 साठी पात्र आहेत त्यांनी CTET किंवा TET प्रमाणपत्र 15 आणि 16 नंबरचा मुद्दा दिला आहे पहा. 1 ते 5 साठी तुम्हाला एकतर 15 नंबरच्या मुद्द्यानुसार TETचं प्रमाणपत्र आवश्यक आहे पेपर 1 साठी, आणि 16 नंबरचा मुद्दा 1 ते 5 साठी पेपर 1 साठी CTETचं प्रमाणपत्र, दोघांमध्ये 1 असलं तरी चालते, लक्षात घ्या. त्यानंतर 17 नंबरचा पहा, सेम 17 आणि 18ला देखील सेम मुद्दा आहे. TET 2चं प्रमाणपत्र पाहिजे किंवा CET 2चं प्रमाणपत्र पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ज्यामध्ये जो तुमचा पेपर आहे त्या पेपरनुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन द्यायचे असतात. मग काही जण भाषा विषयामध्ये असतील, काही जण गणित विज्ञानामध्ये असतील, काही जण सामाजिक शास्त्रामध्ये असतील, त्यानुसार तुम्हाला तुमचा जो विषय आहे तो विषय त्या ठिकाणी लिहून तुम्हाला त्या कोणत्या वर्गासाठी तुम्ही पात्र आहात. आता पेपर 2 म्हटलं की 6 ते 8 आहे, पेपर 1 म्हटलं की 1 ते 5 आहे. ओके. 19 नंबरचं प्रमाणपत्र पहा, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्रक यादी. आता इथे एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे जे गुणपत्रक तुम्ही ऑलरेडी काढलेलं होतं, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते गुणपत्रक जवळ ठेवा. आवश्यक वाटल्यास त्याच्या एक 4-5 कलर प्रिंट देखील तुम्ही काढून ठेवलं तर थोडंसं चांगलं असतं. काळजीपूर्वक तुम्ही सगळ्या गोष्टी करताय, हे तुम्हाला पुढे प्रशासनाला देखील
दाखवायचं असतं किंवा ते यांना शो झालं पाहिजे की तुम्हाला खरंच काळजी आहे, तर तुम्ही त्या प्रिंट व्यवस्थित काढून घेऊ शकता. कदाचित तुमच्याकडे हे प्रमाणपत्र जर नसेल, गुणपत्रक जर नसेल, तर काही काळजी करू नका. मी आहे, मला तुम्ही कमेंट करू शकता, मला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला ती यादी पाठवतो. त्या यादीनुसार तुमचं नाव त्या टोटल यादीमध्ये शोधायचं आणि काय करायचं की तेवढा तुमचा स्क्रीनशॉट काढून ती यादी तुमच्या जवळ ठेवायची, तुमच्या गुणांची यादी, तरी तेही चालतं. पहा, इतर आवश्यक कागदपत्र 20 नंबरचं म्हणजे तुमच्या जातीचं प्रमाणपत्र. आता ज्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे, जात वैधता प्रमाणपत्र STसाठी ते अनिवार्य असतं, तर त्यांनी ते काढून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. आता नॉन क्रिमिलियर कोणाला नसतं, तर SC कास्ट, ST कास्ट आणि EWS कास्ट. आता याच्यामध्ये EWS एक ॲड करावं लागेल. तर 22 नंबरमध्ये आपण जर पाहिलं तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र SC असेल, ST असेल, EWS असेल, या तिघांना वगळून इतर संपूर्ण ज्या कॅटेगरी आहेत त्या सर्वांनी त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र जवळ ठेवायचं आहे. त्यांना त्यांचे आरक्षण जर घ्यायचं असेल तर ओपनच्या उमेदवारांना आवश्यकता नाही. ओपन व्यतिरिक्त जे कॅटेगरीमध्ये आहेत त्या सर्वांसाठी नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे. त्यानंतर 23 नंबरचा मुद्दा लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र. ते ऑलरेडी मी तुम्हाला खाली त्याची एक प्रिंट देणार आहे आणि ही PDF देखील आपल्या टेलिग्रामला मी शेअर करणार आहे, काळजी करू नका. शाळा सोडल्याचा दाखला. आता बऱ्याच जणांचे खूप मोठे प्रश्न येत आहेत, सर शाळा सोडल्याचा दाखला माझ्याकडं नाही, मग मी काय करूया, माझा दाखला मला मिळत नाही आहे. काळजी करू नका बांधवांनो, तुमच्याकडे LC असेल किंवा TC असेल, तुमचा MSCचा असू द्या, MAचा असू द्या, MCOMचा असू द्या किंवा BEd नंतर तुम्ही जो TC काढलाय, LC काढलाय, तो असला तरी चालेल. किंवा तुमची एखादी जुनी शाळा आहे, त्या जुन्या शाळेतून तुम्ही डुप्लिकेट जरी काढून घेतला, तुमच्याजवळ ठेवला तरी तोही चालतो. आता तोही जर नसेल तर काय करायचं सर, तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, त्याच्यावरती जन्मतारीख असते. खास म्हणजे तुम्हाला हा दाखला कशासाठी लागतो, तर तुमची जन्मतारीख त्या ठिकाणी कन्फर्म करायची असते, निश्चित करायची असते, म्हणून तुम्हाला हा शाळा सोडल्याचा दाखला त्या ठिकाणी लागत असतो. बाकी याची काही जास्त आवश्यकता नाही. जन्म प्रमाणपत्र, शालांत प्रमाणपत्र, शाळा सोडलेला दाखला, म्हणजे त्यांनी सांगितले पहा, जन्म प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या जन्माचं प्रमाणपत्र. आता बघा इथे 24 आणि 25 पैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट्स असले तरी चालेल. शालांत प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, दोघांपैकी काहीही चालेल. काही काळजी करू नका. तुमचं वय मोजण्यासाठी खरं तर ते लागत असतं, तुमचं नाव चेक करण्यासाठी या गोष्टी लागत असतात. 26 नंबरचा मुद्दा, महाराष्ट्रातील रहिवासी असलेला अधिवास दाखला, सीमा भागातील 865 गावातील असल्यास रहिवासी दाखला. आता बघा इथे लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं डोमेसाईल म्हणतात याला, डोमेसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. नॅशनॅलिटी, आता इथे सर्टिफिकेट मिळताना पहा, लक्षात घ्या, तुम्हाला एज, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे वेगवेगळे प्रमाणपत्र आपल्याला मिळतात किंवा एकत्र देखील असतं ते. आता मला तिन्ही प्रमाणपत्र एकत्रच आहे, म्हणजे एज आहे, नॅशनॅलिटी आहे आणि डोमेसाईल आहे, तुम्ही कोणत्या गावाचे रहिवासी आहात, तिन्ही दाखले माझे एकाच प्रमाणपत्रामध्ये आहे, जे जुने आम्हाला त्या ठिकाणी त्यावेळेसला मिळायचे. पण ज्यांनी आता जर पाहिलं तर त्या ठिकाणी आता नवीन सिस्टीम आलेली आहे. ज्यावेळेसला आम्ही पोलीस भरतीची तयारी करत होतो, MPSCच्या माध्यमातून PSIची डॉक्युमेंट चेकिंग करायची होती आम्हाला, तर त्यावेळेसला आम्हाला हे सर्व डॉक्युमेंटेशन लागलेलं होतं आणि त्यासाठीच आम्ही सर्वच्या सर्व कागदपत्र तयार ठेवली होते आणि सर्वच्या सर्व म्हणजे डोमेसाईल असेल किंवा इतर कागदपत्र, तर त्यावेळेसला एकच गोष्ट भेटायची, एज असेल, नॅशनॅलिटी असेल आणि डोमेसाईल असेल, एकत्रच मिळायचं. आता तसं नाही, आता तुम्हाला या गोष्टी वेगवेगळ्या काढाव्या लागतात. ओके, त्या वेगळ्या असतील तरी चालेल. त्यानंतर 27 नंबरचा मुद्दा आहे आधार कार्ड, पासपोर्ट असेल किंवा पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स, या 4 पैकी एक लागतो, पण शक्यतो आधार कार्ड जवळ ठेवा. आधार कार्ड प्रत्येकाने जवळ ठेवा. 28 नंबरचा मुद्दा, आता इथून पुढचे जे मुद्दे आहेत पहा, 1, 25, 26, 27 पर्यंतचे डॉक्युमेंट्स जवळपास कंपल्सरी असतात. आता इथून पुढचे डॉक्युमेंट्स प्रत्येकालाच लागतील असे नाही, ज्या तुम्ही याच्यामध्ये आहात, म्हणजे समांतर आरक्षणामध्ये आहात, ते डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. आता 28 नंबरला अपंगत्वाचा दाखला, जे अपंगत्व आहे ज्यांना संगणकीय प्रणालीमार्फत वितरित प्रमाणपत्र, किमान 40% दिव्यांग असणं आवश्यक आहे.
हे लक्षात ठेवा. त्यानंतर 29 नंबर आपण समांतर आरक्षणाचा विचार केला तर माजी सैनिक दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. 30 नंबरचं पहा. आता हा 30 नंबरचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे माझ्या स्पोर्टच्या बांधवांसाठी, खेळाडू बांधवांसाठी. खेळाडू प्रमाणपत्र तुम्हाला लागतं आणि महत्त्वाची गोष्ट, विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल अथवा प्रस्ताव दाखला पोचपावती तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यावं लागतं तुमचं प्रमाणपत्र, कारण की फेक डॉक्युमेंट्सवाले भरपूर उमेदवार पाहायला मिळतात. मी स्वतः अनेक अनुभवलेले आहेत. माझे अनेक मित्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही वेटिंगला आहोत पण आमचं सिलेक्शन होणार आहे, आणि त्यांचं सिलेक्शन देखील झालेलं आहे. त्यांच्या समोरचे पुढचे उमेदवार होते ते त्या ठिकाणी बाद झालेलं मी स्वतः पाहिलेलं आहे, कारण की त्यांनी चुकीची खोटी डॉक्युमेंट्स खेळाची दिलेली होती. ज्या वेळेसला डॉक्युमेंटेशन झालं त्यांना त्या ठिकाणी निवड होऊनही बाद व्हावं लागलं. आता 31 नंबरचा मुद्दा, प्रकल्पग्रस्त दाखला. तुम्ही जर प्रकल्पग्रस्त आहात तर होय म्हणायचं आहे, नसेल तर पुढे नाही म्हणायचं आहे. पहा, चेकलिस्टमध्ये नाही म्हणा. भूकंपग्रस्त दाखला, तुम्ही भूकंपग्रस्त आहात तर यस म्हणा आणि ते दाखले तयार ठेवा. अनाथ प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला तुमच्याकडे असेल तर तिथे ओ होय म्हणू शकता, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी चे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या आपण जर पाहिलं तर ते सुद्धा प्रमाणपत्र तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. 1999 जनगणना, 1994 निवडणूक कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र. आता तुम्ही कर्मचारी आहात, 1999चे आहात, 1994चे आहात, तर ते प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला पुढे महत्त्वाचं ठरवू शकतं. पहा किती महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑलरेडी आम्ही आत्ता सध्या जे काम करतोय, SIRचं काम सध्या करतोय, त्याचा फायदा पहा त्यावेळेच्या लोकांना झाला होता. त्यांना डायरेक्ट त्याच्यामध्ये अंशकालीन म्हणून, कर्मचारी म्हणून त्यांना त्या ठिकाणी घेतलं गेलं आहे आणि सगळ्यात कमी मेरिट यांचंच लागतं, लक्षात ठेवा. 35 नंबरचा मुद्दा. त्यानंतर जसं आम्ही आता जनगणनेचं काम केलं आहे, जनगणना कुठं होती नाही होती तर आता निवडणुकीचं काम आमचं चालू आहे. पहा, TET 36 नंबरचा मुद्दा, TET गैरप्रकारमधील असल्यास चारित्र्य पडताळणी दाखला, असा दाखला नसल्यास नियुक्ती देऊ नये. पहा, दाखला म्हणजे काय, असं काही वेगळा दाखला नसतो, घाबरून जाऊ नका. त्याचा एक साधा फॉर्म असतो, तो फॉर्म तुमच्याकडून भरून घेतला जातो की मी TET त्या ठिकाणी गैरप्रकारामध्ये नाही, फ्रॉडमध्ये नाही आणि मी त्या ठिकाणी सरळ मार्गाने त्या ठिकाणी माझी निवड झालेली आहे. तो कसा फॉर्म असतो ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, काळजी करू नका. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर 37 नंबरचा, अंशकालीन कर्मचारी प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकारी तहसीलदार प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. अंशकालीनचं मेरिट हे सगळ्यात कमी लागतं. आत्तापर्यंतचा इतिहास 20 मार्क्सचा उमेदवार पवित्र पोर्टलमार्फत अंशकालीनचा निवड झालेला आहे आणि तोही 2022च्या भरतीमध्ये. त्यामुळे 20 मार्क्सचं मेरिट पाहायला मिळालं आहे अंशकालीनचं. या भरतीमध्ये देखील अंशकालीनचं मेरिट खूप कमी असेल, हे मी तुम्हाला आत्ता सांगून देतो. ते प्रमाणपत्र तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. त्यानंतर आता पुढचा मुद्दा 38 नंबरचं प्रमाणपत्र, जे विवाहानंतर नावात बदल असल्यास राजपत्र म्हणजे तुमच्याजवळ अफिडेविट ठेवा किंवा गॅझेट तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. विवाहानंतर तुमच्या नावात बदल झाला असेल तर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. त्यानंतर 39चा मुद्दा, हमीपत्र, सादर केलेले दस्तऐवज वैध असल्याबाबतचे हमीपत्र तुमच्याकडून लिहून घेतलं जातं. ते तुम्हाला ती संस्था देते, ते तुम्ही लिहू शकता किंवा इथे बघा आता अर्जदाराची सही, अर्जदाराचे नाव. आता हे पडताळणी कर्मचारी वगैरे हे सर्वच्या सर्व प्रत्येक संस्थेमध्ये असेलच असं नाही, तर त्या ठिकाणी त्यांच्यानुसार त्यांनी एक चेकलिस्ट केलेली असती. ती चेकलिस्ट तुम्हाला देतात, तुम्हाला क्रम लावायला सांगतात. आता मी जो क्रम तुम्हाला दिला आहे ना इथे, तर असाच क्रम त्या ठिकाणी त्या संस्थेचा देखील असेल, एवढं लक्षात ठेवा. आता इथे बघा असं प्रतिज्ञापत्र असतं. प्रतिज्ञापत्र काय आहे नक्की समजून घ्या. काय दिलं इथे, मी श्रीमती किंवा श्रीमती, आता श्री असेल तर श्री सचिन मारुती कोकणे, आधार क्रमांक, माझा आधार क्रमांक मी टाकणार, राहणार पूर्ण पत्ता, माझ्या गावाचा पत्ता मी पूर्ण टाकणार. याद्वारे घोषित करतो की मी सादर केलेल्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती ह्या मूळ प्रमाणपत्राचे तसेच कागदपत्रांच्याच सत्यप्रती आहेत. माझे TET प्रमाणपत्र क्रमांक, TET असेल तर ते TET तुम्हाला तिथं
द्यायचा आहे, नसेल तरीही हा फॉर्म भरून घेतात. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागील वर्षी मी 9 ते 12ला पात्र होतो, तरीही माझ्याकडून हा फॉर्म भरून घेतला होता. उत्तीर्ण वर्ष हे वैध असून मी सादर केलेली प्रमाणपत्रे कागदपत्रे भविष्यात खोटी असल्याचे आढळून आल्यास भारतीय दंड संहिता आणि संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे. आता तुम्हाला ठिकाणी इथे नांदेड दिलं आहे, तुम्ही पुणे टाकायचं आहे, दिनांक टाकायचा आहे. पुणे असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, गडचिरोली असेल, जे काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे आणि इथेच तुम्हाला सही करायची आहे. तुम्हाला हे सगळे त्या संस्थेकडून हे डॉक्युमेंट्स मिळतील. आता स्वयं साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र, आता हे सुद्धा लिहून घेतात तुमच्याकडून बरं का. मी आता सचिन मारुती कोकणे, श्री मारुती गंगाराम कोकणे यांचा मुलगा असून माझं वय आता मी साधारणतः 34 वर्ष, आधार क्रमांक माझा टाकायचा, व्यवसाय माझा आता सध्या काय करतो मी, एक आता आपण जर पाहिलं तर शिक्षक म्हणून काम करतोय, पण स्वयं अर्थसहाय्यित एखाद्या शाळेवरती काम करतोय. काही जण घरगुती, काही गृहिणी म्हणतील, काहीतरी आपण टाकून देऊ शकतो. इथं राहणार तुमचं जिथं पत्ता आहे तो तुम्हाला टाकायचा. याद्वारे घोषित करतं की स्वयं साक्षांकित केलेल्या प्रती या मूळ कागदपत्रांच्या सत्य प्रती आहेत, त्या खोट्या असल्याचे आढळून आल्यास भारतीय दंड संहिता आणि संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे. आता तुम्हाला ठिकाण वगैरे ते टाकायचं आहे तिथे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. इथे देखील आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा पडतो की बऱ्याच जणांनी केला होता, मी हे शेअर पण केलं होतं, की त्यांनी असा प्रश्न विचारला होता की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, आमचं लग्न झालं नाही आहे आणि त्या ठिकाणी लागणार आहे का? तर 100% ज्यांचं लग्न जरी झालं नाही तरी त्यांनाही द्यावं लागतं, कारण की थोडासा धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो संस्थेला. कारण की बऱ्याचदा अशी प्रकरणं भरपूर अशी पाहायला मिळतात की त्या ठिकाणी एखादा अविवाहित व्यक्ती असतो आणि कदाचित तुम्हाला सांगू शकतो, नाकारता येत नाही, त्याला आपत्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि असं संस्थेबाबत झालेलं आहे. म्हणजे काही केस अशासुद्धा पाहायला मिळत आहेत की ज्यांची अपत्य 3 आहेत परंतु त्यांनी 2च दाखवलेले आहेत, तिसरं अपत्य त्याने दाखवलेलं नाही आहे. अशा वेळेसला देखील तो बाद होऊ शकतो. म्हणजे नाकारता येत नाही आहे म्हणून हे कंपल्सरी भरून घेतात. किंवा असे देखील उमेदवार आहेत, त्यांनी टेटचा फॉर्म भरताना ते अविवाहित होते आणि टेट परीक्षा झाल्यानंतर ते विवाहित झाले आणि आत्ता जर पाहिलं तर टेट परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळेसला ते नोकरीला लागणार आहेत त्यांना एखादा अपत्य आहे, असं सुद्धा झालेलं आहे. टेट 2मध्ये तर 100% झालेत, काहींना 2 अपत्य झाली होती. ते ज्यावेळेसला जॉईनिंग झाले त्यावेळेसला फेज 2 होताना आहे ती परिस्थिती तुम्हाला सांगतो या ठिकाणी. आता पुढे पहा, मी आता इथे तुम्हाला स्पष्ट तुमची माहिती भरून द्यायची आहे. मी शिक्षण सेवक या पदासाठी माझा अर्ज दाखल केला आहे. आज रोजी मला, आता इथे माझी जी अपत्य आहेत ती मी सांगू शकतो, 2 संख्या लिहायची आहे, इतकी ह्यात मुले आहेत. तथा त्यापैकी दिनांक 28 मार्च 2005 या नंतर आलेल्या मुलांची संख्या किंवा जन्मलेल्या मुलांची संख्या 2 आहे. असल्यास जन्म दिनांक, आता तुम्हाला मी स्वतः माझ्या 2 मुलींचा जन्म दिनांक, त्यांची नावं आणि त्यांचा जन्मदिनांक पुढे टाकलेला होता. मी आहे ते तुम्हाला रिॲलिटी सांगतो. 3 नंबरचा मुद्दा, यात असलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा अधिक असेल तर दिनांक 28 मार्च 2005 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलामुळे या पदासाठी मी अनर्ह म्हणजे काय ठरवण्यात पात्र होईल याची मला जाणीव आहे. म्हणजे मला काढून टाकण्यात येईल किंवा मी अपात्र ठरेल याची मला जाणीव आहे. जन्माला आलेल्या मुलामुळे या पदासाठी मी अनर्ह ठरवण्यात आलो किंवा अपात्र ठरवण्यात म्हणजे पात्र होईल याची मला जाणीव आहे. मी अपात्र ठरणार आहे, इथे तुमची साईन वगैरे घेतली जाते पहा. तर अशा पद्धतीचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवा. माझ्या सर्व बांधवांना विनंती असेल, काळजी करू नका, हा एक व्हिडिओ तुमचं संपूर्ण क्लिअर कट, तुमच्या मनामध्ये प्रश्न राहणार नाही याची मला गॅरंटी आहे. काही प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही खाली कमेंट करू शकता. सगळ्यांना विनंती असेल, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. इंटरव्ह्यूची 110% तयारी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून
करून देण्याचं काम मी स्वतः त्या ठिकाणी करणार आहे. तुम्हाला नक्कीच तुमची हक्काची नोकरी मिळवून मी नक्की देईल. तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.